नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण की शेतकरी मित्र कमेंट करतात की आपण तुषार सिंचनवर गहू घेत आहोत, तर स्प्रिंकलर उचलताना काही नुकसान होते काय गव्हाचं, या विषयावर बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो आणि आपल्या चॅनल कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण. हा आपला नर्मदा सागर गहू बघा, आणि आजच्या तारखेत या गव्हाला झालेल्या 53 दिवसाचा कालावधी बघा. वाढ पण झालेली आहे चांगली, टोंगो वाढलेला आहे आणि कांडीवर सुटलेला आहे गहू बघा. आता हे पोटरी त्याची वाढ होत आहे, पोटरीची. हे बघा, हे बघा, हे पोटरीची वाढ होत आहे, नाही का. आता ह्या 53 दिवसाचा गहू आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक सांगतो, या कालावधीमध्ये गव्हाला पाण्याचा ताण नको. तुम्ही पाणी देताना 40-50 दिवसाचा जो मधातला कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्ही मिश्र खत युरिया देऊ शकता शेतकरी मित्रांनो, आणि देणेही आवश्यक आहे, जेणेकरून भूक वाढते गव्हाची. गव्हाला खायला पाहिजे, वाढही झाली पाहिजे. उंबईची वाढ झाली की घराची संख्येची वाढ होते. आता ह्या कालावधीच तो आहे उंबई. आता 65 दिवसाचा गहू झाला की आपल्या शेतामध्ये उंबई दिसणार. 60-65 दिवसाचा गहू झाल्यावर. तर बघा, आता नुकसान होते पाहूया आपण. शीप उचलेले हे बघा. आता मी नर्मदा सागर गहू पेरला 8 एकर. तर गहू पेरताना आपलं नियोजन होतं पाण्याचं, तुषार सिंचनचं. हे बघा, तुषार सिंचन चालू आहे बघा. ओलीत चालू आहे, चौथा फेर चालू आहे आपला. तर गहू पेरला मी डोंगरे, हे बघा. आणि वर्माचा गहू पेरला, वर्माचा गहू पेरला मी, हे बघा. आणि गहू पेरल्यानंतर मी फाडले दांड फाडले बघा. तर आता दांड कसे फाडले शेतकरी मित्रांनो, आपण धुऱ्यापाशी जाऊया बघा. तर आपल्याला तुषार सिंचननी पाणी द्यायचं आहे, शेवटपर्यंत पाणी द्यायचं आहे तुषार सिंचननी. आवश्यकता पडली तर आपण पट पाणीही देऊ शकतो, तसंही नियोजन आहे आपलं. पण बघा, धुऱ्यापाशी, आता धुऱ्यापासून आपण जागा घेतलेली आहे 1.5 पाईप. धुऱ्यापासून बघा, 8 तास मारले होते. 2 पट्ट्या आहे उभ्या, ह्या धुऱ्याच्या त्या धुऱ्याला पूर्व पश्चिम 2 पट्ट्या आडवं, कारण की डोंगरी पेरणी होती आपली बघा. आहे डोंगरी पट्टी होती. तर हे बघा, हे धुऱ्यापासून आतमध्ये 1.5 पाईपावर आपण एक दांड फाडला, हे बघा. आणि हा दांड कशासाठी फाडला? 2 in 1 आहे. ह्या दांड फाडला आपण, याच्यामध्ये स्प्रिंकलर लावायचे, तुषार सिंचन लावायचं आपलं, आणि पट पाणीही देता येते. हे बघा, तिथून 1.5 पाईपावर आपण हे दांड फाडला. इथे स्प्रिंकलर लावलं की बरोबर धुऱ्याकाठी आपलं ओलीत जाते. आणि ह्या दांडापासून आपण दुसरा दांड फाडला शेतकरी मित्रांनो 2.5 पाईपावर, म्हणजे 50 फुटावर शेतकरी मित्रांनो बघा. तर असे आपण दांड फाडत गेलो शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत. म्हणजे 7 दांड फाडले, 7 शिपा लागल्या. वरतं 7 शिपा लागतात ना, खालतं 7 शिपा लागतात, कारण की प्लॉट मोठा आहे आपला बघा. तर अशा पद्धतीनं आपण ओलीत चालू केलं. प्रश्न आहे आता, शीप गहू वाढतो, गहू वाढल्यानंतर आपल्याला शीप उचलता येईल का? तो उचलता येते शेतकरी मित्र. जे काही आपले वर्मा आहे बघा, ह्या वर्मानी आपल्याला शीप उचलता येते, चालता येते. एकटाही माणूस उचलू शकतो, 2ही माणूस उचलू शकतात, 3ही माणूस उचलू शकतात. गव्हाचं काहीच नुकसान होणार नाही. आणि ह्या जो गव्हातला मधातला दांड आहे, या या दांडामध्ये गहू आहे नाही, साईडला दिसतो गहू, आणि नुकसान कोणतेच होत नाही. कोणतेच 0% नुकसान आहे आपल्या गव्हाचं, 0%. तुषार सिंचननी म्हणजे स्प्रिंकलर लावताना उचलताना गव्हाचे नुकसान होत नाही. नुकसान कोण्या गावात होते? त्या शेतकरी मित्रांनी बिनासरीचा गहू पेरलेला आहे, त्या गावामध्ये थोडंफार नुकसान होते, कारण की चालायला जागा नाही राहत. जर जागा सोडली असेल तर नुकसान होणार नाही, तसं व्यवस्थापन करावे लागते. आता समजा, आता माझं ओलीत तुषार सिंचन आहे शेवटपर्यंत. आता मला वाटलं, आता माझा जर विचार बदलला की आपल्याला भरणी अवस्थेत पाणी ताण पडला नाही पाहिजे, तुषार सिंचननी जर पाणी दिलं तर पाण्याचं वजन वाढून गहू पडतो
मग मी पटपाणीही देऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्याचाही नियोजन आहे. बघा ह्या दांडाने पटपाणी येते, इथेच आपण हे नथनी फोडून दांडाची देऊ शकतो. पण आता दांडाने जर ओलीत केलं तर आपलं नुकसान आहे, कारण की ह्या जो वरमावरचा गहू आहे ह्या निघतो, कारण की दांड फोडावं लागते ना आपल्याला. हे वाफ्याची जे नथनी आहे हे फोडल्यानंतरच पाणी अंदर घुसेल. तर आता काही आवश्यकता नाही आहे आपल्याला पटपाणी देण्याच्या गव्हाला, कारण की ओल अशी भरपूर आहे, थंडी पण आहे वातावरणात. आणि गव्हाची क्वालिटी बघा, 53 दिवसाचा गहू आहे. बघा वाढ बघा. कसा वाटला तुम्हाला गहू? चांगला वाढलेला आहे, टोंगो वाढलेला आहे. ह्या नर्मदा सागर गहू आहे शेतकरी मित्रांनो. तर असं व्यवस्थापन जर केलंच ना शेतकरी मित्रांनो आपण, तर गव्हाचे नुकसानही होत नाही आणि गव्हाचे उत्पादनही जास्त होते. म्हणजे कसं, आता म्हणाल तुम्ही कसे, सगळ्या गोष्टी तर वातावरणावर आहे. पण गव्हाला जर माफक दरात पाणी मिळत असेल, माफक दरात जर पाणी गव्हाला मिळत असेल मोजून, म्हणजे पाणी जर सांगत नसेल तर बुरशीजन्य रोग येणार नाही, फुटवे जास्त करणार आणि पाण्याचा निचरा होणार गव्हामध्ये. जर पाणी सांगून राहत असन, कालावधी नसतं मिळत, पाण्याचा निचरावाला वयानी नसन येत, नुसतं वलत राहत असन, तर फुटवे पण कमी करते, गव्हाची वाढ होत नाही, जमीन मुळाला आवरत नाही. हा खूप महत्त्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो. जरी गहू जास्त पाण्याचे पीक असले, त्याला वेळोवेळी आवरली पाहिजे मुळी, तेव्हाच त्याची वाढ होते. आता आपलं 8-8 घंट्याचं पाणी चालू आहे चौथं, तर आता गॅप पडणार आहे शेतकरी मित्रांनो 5 दिवसाची. म्हणजे 5 दिवसाची जर गॅप पडली तर आपला बरोबर फेर जातो, दिवस भेटतात. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं. तर तुम्ही कोण्या पद्धतीने गव्हाला पाणी देता आणि तुमचा गहू आता किती दिवसाचा कालावधी झाला आहे तुमच्या गव्हाला, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर यावर्षी कोण शेतकरी मित्र तुषार सिंचनवर गव्हाचं ओलीत करत आहे, तर तुमचा पुढच्या वर्षी नियोजन आहे का तुषार सिंचन गव्हाचं ओलीत करण्याचं? नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. या पद्धतीने जर आपण गव्हाला पाणी दिले ना, आपल्या हिरीचं पाणीही पुरते. तुषार सिंचन ज्या शेतकरी मित्रांना आपल्या हिरीला पाणी कमी आहे, तर कमी पाण्यात जास्त उत्पादन गव्हाचे घेता येते. कारण की आपल्याला जमिनीला पाणी न देता पिकाला जर पाणी दिले ना, तर कमी पाण्यातही गव्हाचे उत्पादन घेता येते शेतकरी मित्रांनो. काहीच नुकसान होत नाही. मी माझा अनुभव सांगतो. तुम्ही माझ्या शेतात या, पहा. आपला प्लॉट देवगावला आहे, अमरावती जिल्हा, धामणगाव तालुका. कोणतेच नुकसान होत नाही. तर तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो ही माहिती? नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.